आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. कमळे, अगं ह्यो तर आपला टीचर निघाला की ग. तू त्याला एवढं बोललीस तरी बी त्यानं तुझीच बाजू घेऊन त्या माकडीनीला गप्प बसवलं. मला तर वाटतंय तू त्याची माफी मागायला पाहिजे. होय ग, माझंच चुकलं. खरं मला कुठं माहित होतं यो बाबा इथला सर आहे ते. तू बरोबर म्हणतेस, मी माफी मागायला पाहिजे. मागतो. चल. हे घ्या, आई साहेबांनी रसद पाठवली आहे, त्याचा आस्वाद घ्या. बापरे, आज रॉयल कारभार आहे वाटतं. आम्ही जेव्हा गडावरून निघालो ना तेव्हा आई साहेबांनी आम्हाला आदेशच दिला की राजेंच्या खाण्यापिण्यावर स्वतःहून जातीनं लक्ष द्या. या गुलाबजामवर कुणा गनिमाची नजर पडायच्या आधी याचा आस्वाद घ्या. चल परत येऊ. कमळे, अगं त्यो बघ की गुलाबजाम. अरे आज गुलाबजाम पण आहे, मजा आहे माझी. सगळं आवडीचं आहे. अरे तुम्ही इथे कशा काय? तर या आता आलात तर या, बसा लंच करूयात. नाही नको. निघ. ये बस बस. नाही नाही जेवा ना, असं जेवणाला नाही म्हणू नये, पाप लागतं. होय की. अगं कमळे बस की. तू बी खा. राहून दे, मीच खातो. अगं खाऊ दे ना तिला. हा हा हा, पनीरची भाजी. गुलाबजाम पण आहे बरं का. होय, बघितला की त्यो बी खाणार खरं शेवटला. अशी रस जरदार असतील तर रसद लवकर संपायची. आता एवढी चपाती संपली की फक्त तो गुलाबजाम राहिला बघा. सर, खरं तुमची माफी मागायला आलतो. म्हणजे आम्हासनी माहीतच नव्हतं की तुम्ही शिक्षक आहे. मी लय बोललो तुम्हासनी आज बी आणि गावाकडं बी. खरं सॉरी. ओके, तुला थोडी माहिती होतं की मी टीचर येते. राहू दे. अहो राहू दे. कसं चुकलोय तर माफी मागायला पाहिजे की नाही. तेवढं माफ केलं म्हणा की. बरं ठीक आहे, मी माफ करतो तुला, पण मग तुलाही माझी एक गोष्ट ऐकावी लागेल. ठीक आहे, ओके, घाबरू नको. मी एवढंच म्हणतोय की गावात जे काही झालं त्यासाठी तू मला माफ कर, मग मी तुला माफ करेन. सिम्पल. करशील मग माफ? गुड. त्यानिमित्त तुला एक गिफ्ट देतो. कुठे? हा, तुम्ही द्या ना. हे तुझ्यासाठी. क्लासमध्ये तू मराठीतून इंट्रोडक्शन दिलंस, खूप छान बोललीस. पण ॲज आय सेड, इंग्लिश सुद्धा इम्पॉर्टंट आहे. हे बुक घे, तुला इंग्लिश शिकण्यासाठी मदत होईल. एक मिनिट साहेब, पेन आहे? थँक्यू सर. बरं, आता आपण फ्रेंड्स बनू शकतो ना? हीच आवडत नाही मला तुमचं. तुमचा आदर ठेवायला तुमची माफी मागायला आलो. खरं आत्ता कळलं, ग्वाड बोलून मला जेवायला का बसायला लावत होता. बोट दिल्यावर हात पकडायची खोड काय जातच नाही तुमच्या सारख्यांची. मी इथं दोस्ती करायला नाही, शिकायला आलो आधीच सांगून ठेवतो. निंगे उठ. निंगे उठ लवकर. गुलाबजाम. अगं तुझं गुलाबजाम गेला बसला. उठ लवकर. अगं पण तो गुलाबजाम. कमळे. अगं कमळे, गुलाबजाम. काय करताय? तुमच्या घोड्याला जरा लगाम घाला. हा गड जेवढा दिसतोय ना तेव्हा सरळ नाहीये बरं का. आणि हा गड जर सर करायचा असेल तर आपली मोहीम जरा शांतपणे आखावी लागेल. येतंय का लक्षात? जरा गडबड करू नका. कळलं कळलं सरकार, कळलं. आता तुम्ही स्वतःसाठी काही करा, नाहीतर तुमची मोहीम फत्ते होणार नाही. माझी वेळेत गेला नाहीत ना तर आईसाहेब कडेलोट करतील. होय की, कळायला पाहिजे. हे सगळं आवरायला पाहिजे. पण तुझ्या जेवणाचं काय नक्की? काय काय करू मी मी? बघीन रे माझं. अरे पण हे आवरा. चल. हॅलो आई, सकाळी सकाळी कुठे गेलीस ग तू? आधी मला वाटलं मैत्रिणीकडे गेली अशी, नंतर वाटलं सलॉनला गेली अशी, पण आता मला बेडरूम कळलंय तू पहाटे पहाटे कुठेतरी गेलीस. कुठे आहात आपण? कोल्हापूरच्या दिशेने. काय? कोल्हापूर? मृत्युंजय बाबांनी काय सांगितलेलं आहे ठाऊक आहे ना? त्या मृत्युंजय बाबांनी सांगितलेल्या दिशेनेच चालले. म्हणजे ते दोघी
म्हणजे त्या दोघी सापडल्या का? जिवंत असल्या का नक्कीच सापडते. हा, पण तू आनंदाने भारावून जाऊन सगळीकडे सांगत फिरू नकोस, कळलं ना? वहिनीला गुरुजींच्या भविष्यवाणीवर दांडगा विश्वास आहे, पण एकदा स्वतः डोळ्यांनी पाहून खात्री करून घेतलेली बरी, नाही का? अगदी बरोबर आहे. तसंही मला या गुरु आणि ज्योतिषवर अजिबात विश्वास नाही, पण तू अगदी बरोबर बोलतेस. या आईंच्या बोलण्यातला कॉन्फिडन्स आणि तोरा बघितला ना की माझ्या मनातही संशय येतो की म्हातारी खरंच बोलत असेल का. नाही तर तूच सांग ना, इतका परफेक्ट प्लॅन फ्लॉप झालाच कसा? रागिणी थांब जरा, मी तुझ्याशी नंतर बोलते. ठेवते, मी पुन्हा फोन करते तुला. हा हा हा, बाय बाय बाय. काय करायचं हिला? हिच्या अशा वागण्यामुळं मला तू गुलाबजाम बी खाता नाही आला. माझा गुलाबजाम. ए माझ्या संग नीट बोल की, हवेत का बोलतेस? मी मी कुठे काय बोलायलो? काहीच नाही. निंगे, तुला मी सांगितलं होतं त्या ऋषी सराच्या नादाला लागायचं नाही. बघितलंस ना हो? मी माफी मागायला काय गेलो त्याचं भलतंच सुरू झालं. मैत्री करायचं म्हणत होता. तुंबळे, ते नुसतं हॅलो हाऊ आर असं म्हणायची पद्धत आहे. अशी काय अडग्यागत करायलीस? आणि मैत्रीसाठी विचारलं तर एवढं काय झालं तुला तरकटायला? नुसतं विचारलं काय डोसक्यावर पडलीस का ग तू? हॅलो हवार पुरता असतं तर ठीक होतं. तो काय म्हणला बघितलंस ना? माझ्याशी फ्रेंडशिप करशील का? असं दोन भेटीत कोणी फ्रेंडशिप करतोय? शिक्षक आहे ना हो त्यो, त्याला शोभतं हे असलं? आपल्या गावाकडे नुसतं एवढं बोललं असतं की नाही, डोसकीच फोडली असते कोणाची तरी. आणि हिथं बघा, बरोबरच आहे. आपल्या गावाकडची माणसं या शहरातल्या पोरापोरीच नाव ठेवतात ना, तीच बरोबर आहे. हे असला खेळ खंडोबा करायचा असतो यांना, म्हणूनच चाललंय सगळं. बाई मला तर लय भीती वाटायला लागली. आई म्हणते ते खरं आहे. मुंबईतल्या लोकांचा काय भरोसा नाही. कुणाच ठाऊक कुणाच्या मनात काय चाललंय. अगं कमळे, तो नुसतं आपल्याला त्याचा चांगुलपणा दाखवत होता आणि तू कुठं ना कुठं पोहोचलीस. ए तुलाही त्याची बाजू घ्यायला जाऊ नकोस. तो आपला सर आहे आणि आपण त्याचे स्टुडंट, एवढाच काय तो संबंध. हे पुस्तक बी नेऊन द्यायला पाहिजे त्याला. दाखव मला. फॉर माय स्टुडंट, फॉर माय स्टुडंट एवढंच लिहिलंय त्याने. आणि मी काय त्याची बाजू घेत नव्हती अगं. आणि तुझ्याच काळजीपोटी दिले ना तुला ते वाचायला. आणि आता जर तू त्यासनी परत दिलं तर त्यासनी कसं वाटल? हे घे. अगं कमळे, तुला बी इथल्या पोरांसारखं इंग्रजी बोलायला यायला पाहिजे म्हणून दिले तुला ते ऋषी सरांनी वाचायला. कळलं का? चल आता, चल की. Guys and girls, I want that book right now. छोड़ ना यार अनिका, 1200 का ही तो बुक होगा, तुला कशाला पाहिजे? It's not about the money, Karan. The thing is, हे गिफ्ट ऋषीने तिला दिलंय आणि त्याने दिलेल्या गिफ्टवर फक्त आणि फक्त माझा हक्क आहे. His love, his care, everything is just mine. आणि या जन्मात तरी त्या गावछापला हे सगळं कधीच नाही मिळणार.